सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल DSP न्यूज लाईव्ह। संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। मंदिरात चालू होता गुपचूप बालविवाह, आई वडिलांसह भटजींवर गुन्हा दाखल। बातमी येत आहे खंडाळा प्रतिनिधी पांडुरंग कुंभारे यांच्याकडून। खंडाळा तालुक्यातील कोपर्डे या छोट्याशा गावात मंदिरामध्ये बालविवाह चालू होता। हा बालविवाह लोणंद पोलिसांनी हाणून पाडला आणि चौघांवर गुन्हा दाखल केला। मिळालेल्या माहितीनुसार इंदुमती साधू पडळकर राहणार सुखेड तालुका खंडाळा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणंद पोलिसांनी सारिका हनुमंत वाघमारे, हनुमंत बापूराव वाघमारे, अमृता प्रल्हाद जाधव सर्व राहणार कोपर्डे तालुका खंडाळा तसेच शशिकांत रामचंद्र कुरंबळीकर राहणार लोणंद तालुका खंडाळा जिल्हा सातारा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 1 रोजी कोपर्डे तालुका खंडाळा गावच्या हद्दीतून ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये बालक ऋतिक हनुमंत वाघमारे वय वर्ष 19 वर्ष आणि मुलगी अमृता प्रल्हाद जाधव वय वर्ष 21 वर्षे दोघेही राहणार कोपर्डे तालुका खंडाळा यांचा बालविवाह सुरू होता। मुलाची आई सारिका हनुमंत वाघमारे, वडील हनुमंत बापूराव वाघमारे, लग्नविधी करणारे पुरोहित शशिकांत चंद्रकांत कळंबोलीकर राहणार लोणंद तालुका खंडाळा तसेच मुलगी अमृता आणि बालक ऋतिक हा वय वर्ष 21 वर्षापेक्षा कमी असल्याची माहिती असताना देखील त्याच्याबरोबर विवाह करण्यास संमती दिली। या सर्वांवर लोणंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे। अधिक तपास पोलीस करीत आहेत।